प्रत्येक जण लोपच चाललाय. प्रत्येक जण झोपेतून माझ्यासह कोणी तुम्ही आपण झोपेतून जाग व्हायलाच तयार नाही. आणि संत नेहमी नेहमी म्हणतात, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवाशी, शरण रिघा देवाशी. संत तुम्हाला आपल्याला हिताच्या ठिकाणी जागे करतात. पण परिस्थिती अशी आहे, परमार्थ एक असा विषय झालाय पहा, एखाद्याला कर्म धर्म संयोगाने तो अंधारामध्ये प्रकाश पडतो पहा थोडा थोडा, त्याला काय म्हणतात तिथं, काजवा. आणि त्या काजवाच्या जर उजेडाने एखाद्याला वस्तू दिसली, किती आनंद होईल त्याला. काजव्याच्या उजेडाने जर एखादी वस्तू दिसली, किती आनंद होईल भाऊ, आनंद होईल ना. पण कुठपर्यंत, रात्र आहे तोपर्यंत, का सकाळ झाल्यावर सुद्धा आनंद होईल. हा, रात्र आहे तोपर्यंत त्याचा आनंद वाटेल. पण जर प्रकाश पडल्यानंतर, सूर्याचा उदय झाल्यानंतर तो जर म्हणत असेल ते काजव्याचा प्रकाश मला बघायचा आहे, योग्य आहे का अयोग्य आहे. तुम्हाला आपल्याला असं वाटतंय का सूर्याचा प्रकाश पडलाय चित्तावरती तुमच्या आपल्या. कारण ऐकताना सुद्धा विषमता आहे, ऐकताना सुद्धा काय आहे, समता. आणि म्हणून एक गोष्ट आहे, जोपर्यंत परमात्म्याला फक्त एकच विनंती करा की भगवंता, की असे जे महात्मे आहेत, असे जे संत आहेत, हे जगतात येण्यासाठी त्यांचं कामच तेवढं आहे की हेच करणे आम्हा काम, बीज वाढवावे नाम, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. व्यवहारामध्ये ठीक आहे, गुणाला महत्व व्यवहारामध्ये ठीक आहे, पण परमार्थामध्ये, व्यवहारामध्ये ठीक आहे, व्यवहारामध्ये तुम्ही गुणाला महत्व द्या, पण जिथं परमार्थ आहे तिथं गुणाचा मुद्दा राहिलेला. तसे सद्गुरूने तुम्हाला आपल्याला प्रकाशात आणून ठेवलेला आहे. आणि प्रकाशामध्ये सगळ्या वस्तू दिसतात. कोणाच्या सत्तेने दिसतात, तर नागबाबा सांगतात, एका जनार्दनी की गुरुराव माझा असा स्वयंप्रकाश. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरूचं वर्णन करतात की माझे जे समर्थ सद्गुरू आहेत ते स्वयंप्रकाशमान आहेत, त्यापुढे उदास चंद्र रवी, एवढं वर्णन करतात. कोण, नागबाबा. बरं एक गोष्ट सांगा, जे काही संत होऊन गेले पूर्वीच्या काळी, ते कुठं बाहेर असत ज्ञानाचं बुवा, जरी तुम्हाला आपल्याला गुरु सांगत असत ज्ञानाचं असं बुवा तुम्हाला निश्चय करण्यासाठी कुठे गेले का, पहिले अंतर्मुख झाले मग नंतर बाहेर पडले. तुम्हाला आपल्याला सद्गुरूने जे दिलं हे अंतर्मुख देण्यासाठी दिलं. बरेचशा लोकांना असं वाटत असेल आता माझं प्रबोध झाला, मला काही घेणं देणं राहिलेलं, मला ते सगळं मिळालं, असं प्रत्येकाला माझं असं वाटतं बाई. कारण काय होतं, कहू तो कहना जाय, न कहू तो बाप कुत्ता खाय, कहू तो माँ मर जाय. जर बोलायला जावं तर बाप पुत्र खाईल, नाही बोलावं तर आई काय होईल. बापाला जर खरं सांगायला गेलं आणि बापाला जर हे कळालं माझ्या आईने माझ्या वडिलांना कुत्र कापून दिलंय, तर तो जिवंत ठेवेल का.
म्हणून पहा, एक पेताड होता पूर्वीच्या काळी, आता आपल्या परिसरामध्ये नाही, पण असे खेडेगावामध्ये असतात पेताड माणसं. इथं तर काही तुमच्या परिसरामध्ये वाटत नाही, आमच्या तिकडे आहेत ना. तुमच्या इथं आहेत? असं कसं म्हणता येईल? आमच्या इकडे पेताड माणसं आहेत. पहा काही बाई म्हणतात संध्याकाळी या रोडला तुम्हाला दिसत. तर त्याने काय केलं, रविवारचा दिवस, आणि रविवारच्या दिवशी त्याने काय केलं, काळ्या पिशवीतलं घेऊन आला आणि बायकोला दरडवून सांगितलं की तिकडून येईपर्यंत जर ही भाजी झाली नाही तर तुझा काही बेट ठेवणार. बघा, आई वडिलांचं नाव शेवटला न्यायचं असतं, कडेला न्यायचं असतं. आणि म्हणून त्या माता बहिणीने सांगितलं, म्हणे हे मुडद्याचं काही, माझ्या पाठीमागचं काही हाटत, एकतर मी माझा तरी शेवट होईल याच्यामध्ये, नाहीतर याचा तरी शेवट होईल. याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडतो का न पडतो. म्हणून ती ताईने काय केलं, हा गेल्यानंतर शेजारची एखादी जिवलग मैत्रीण होती, तिच्याकडे गेली. म्हणे बाई, कांदा टमाटा आणि थोडीशी कोथंबीर दे म्हणे उचली. ते म्हणे मला रोजचा त्रास आहे, तुझी परिस्थिती अशी आहे, दया येते म्हणे. बाई, नाही द्यावं तर तुला तुझा मालक मारतो. दिल्यानंतर येऊपर्यंत ही पिशवी उचलली आणि ही मांजरीने घेऊन गेली. आता हिला पडलं धर्मसंकट, कोणी नेली कोणी नेली कोणी नेली. पण येत असताना तिथे कुत्री वेलेली होती आणि वेलेली कुत्रीचे डोळे, पिल्लाचे डोळेही उघडलेले नव्हते. हे हिच्या लक्षामध्ये आले. तिने तिथलं एक पिल्लू उचललं, त्याचं मुंडकं मुरगळलं आणि मुरगळल्यानंतर त्याचं कातडं काढलं, त्या भाजीचं अनुमान प्रमाण घेतलं आणि शिजवायला टाकली. हे लहान मूल पाहत होतं, त्यांच्या घरात असणार. आता त्याला वाटायचं खिडकीतून पाहतो, पण आत गेलं तर आई काय आपल्याला ठेवणार. म्हणून वडील आले, आणि वडील आल्यानंतर याला वाटलं बा आता काय करावं काय करावं काय करावं. कहू तो कहना जाय, न कहू तो बाप कुत्ता खाय, कहू तो माँ मर जाय. तर त्याने काय केलं, वडील ते आला आणि तिने सांगितलं घे मुडद्या म्हणे, घे. ते पातीला जोराने आदळलं. हा पातील्याजवळ गेला आणि याला वाटलं आता हे दोघांनाही मोकळं करायचं म्हणे. आईलाही धर्मसंकटातून सोडवायचंय आणि वडिलालाही कुत्रं खाऊ द्यायचं. म्हणून याने त्याच्यामध्ये लघुशंका करून टाकली. पण 2 धपके पडले त्याला. कोणाला? पण वाचले ना दोघही. वाटतं का आपल्याला खरा परमार्थ करावा असं कोणाला वाटतं? प्रत्येकाला वाटतं प्रतिष्ठा वाढवण्यासाठी डुप्लिकेट परमार्थ करावा, मानावं आपल्याला. आपले चांगल्या चांगल्या ठिकाणी कीर्तन व्हावे, आपल्याला कोणीतरी गुरु म्हणावं. याच्या पलीकडे जाऊन तुमची आपली जी परमार्थाची जी पाहण्याचा दृष्टिकोन आहे, पूर्वीच्या साधू संतांनी पहा, आमच्याही नेहमी एक शब्द वापरायचे की म्हणे भाऊ माझा कसाही असू दे म्हणे, भोळा बाबडा गरीबडा त्याची कशी परिस्थिती असू दे, पण भगवंताने माझा शेवट याच्याकडे करावा. कोणाकडे? असं वाटतं का एखाद्या पत्नीला वाटतं पतीच्या अगोदर मरावं आपण? वाटतं? आज प्रत्येकाला आपला जीव प्रिय आहे. म्हणून जर बारकाईने विचार केला तर तुम्ही आपण सकाळी जे ब्रह्ममुहूर्त संतांनी सांगितलंय त्यावेळेला तुम्ही आपण उठत, पहिले प्रहर में सब जन जागे, दूसरे प्रहर में योगी, तीसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. पहिल्या प्रहरामध्ये सगळे जागे असतात, मग चोर जागे असतात. 12 ते 3 कोणाचा टायमिंग असतो, आणि त्यात नंतर 3 ते 6 कोणाचा टायमिंग असतो, ध्यानधारणा करण्यासाठी योगी जागत असतात. पण तुम्ही आपण जागत, आपण म्हणतो ते योगी यांचं काम आहे, ते आपलं. कारण आपला प्रबोध झाला ना, आपल्या गुरुने आपल्याला ब्रह्म दाखविल्यामुळे आपला काही प्रश्नच राहिला नाही म्हणे महाराज. आम्ही कोणालाही बोलू शकतो म्हणे, आणि आपल्या बैठकीला कोणीही बसू द्या म्हणे, आपण काही माघारी घेणार. पण जे खरे गुरुपुत्र असतात ना ते कासवासारखे असतात. कसे असतात? खरे गुरुपुत्र असतात ना, त्यांना संकट दिसताक्षरी ते काय घेतात आतमध्ये, पण धर्माची वेळ आली ना तिथं प्राण द्यायला सुद्धा कमी करत, त्याला गुरुपुत्र म्हणतात. आणि तिथपर्यंत तुम्हाला आपल्याला जायचंय. गुरु सहवासामध्ये खरे की प्रेमाने आलेली एकत्रित माणसं आहे तुम्ही, पण
प्रेमाच्या विचाराचं न वजून करायला पाहिजे. जर पाहताना जर तुम्ही आपण प्रत्येकाला जर हीन दृष्टीने पाहिलं, अज्ञान दृष्टीने पाहिलं, तर जगामध्ये सगळं ब्रह्मच भरलेलं आहे. कोणाला अज्ञान दृष्टीने पाहतो तुम्ही? आपण अमृतानुभव जर बारकाईने वाचला तर आपणचे कधी कधी शब्द डोक्याच्या बाहेर तुम्ही आपण म्हणतो जातो. मी एक दिवस जात असताना, कीर्तनाला जात असताना आपण म्हणे भाऊ उतर 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 म्हणे, बस या गाडीमध्ये बस म्हणे. आणि आम्ही गाडीत जात असताना मी म्हणलं बाबा आप्पा, महाराष्ट्रभर तुमच्या जे काही महात्म्याच्या काळामध्ये जे काही तुम्ही क्रांती केली आणि विरळ्या लोकांनी केली म्हणलं, त्या वेळेला विरळे होते, आताही विरळेच काम करतात आणि पुढे सुद्धा. कारण की इथं सांगतात विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणे. मी म्हणलं आप्पा, मग बाबांनी सगळ्याला लॅपटॉप दिले म्हणलं, कोणाला भेट ठेवला, आणि बाबांनी सगळ्यांना चिप सुद्धा दिली. बाबांनी सगळ्याला लॅपटॉप दिले आणि बाबांनी सगळ्याला चिप सुद्धा दिली म्हणलं. पण ती चिप ही सगळ्याला टाकता येते, पण तिचा कोडवड कोणाला माहीत. आणि ज्यांना माहीत आहे तो दृश्याचे जो फोपाव्याचा जो परमार्थ आहे त्याच्यापासून माग पळतोय, त्याच्यामध्ये तुमच्यासारखी विरळे माणसं आहेत म्हणलं. त्यांना ना जगाचं घेणं देणं आहे. कधीतरी 63 सारखं बोलणार, काहीतरी बोलून जाणार, माणसं म्हणतात काय खरंय त्यांचं. कारण ज्यांच्याकडे खरा धनाचा ठेवा असतो पहा, तो जवळ कोणाला येऊ देत. हे अनंत काळापासून आहे. ज्यांच्याजवळ खरा परमार्थाचे विचार असतील ते कधीच कोणाला चिटकून राहणार नाही. हे परमार्थाचा अंतिम सिद्धांत आहे. आणि ज्यांना सगळ्या गावाचं गबाळ गोळा करायचंय तो सगळ्याला जवळ करतो, सगळ्याला गोड गोड बोलत चालतो. कारण त्याला काय करायचंय, दूरदृष्टिकोन असतो ना त्याचा. मग मी म्हणलं आप्पा, पण ते लॅपटॉप आहे, चिप सुद्धा आहे, पण ते ओपन करायचं साठी जो कोडवर्ड लागतो तो नाही म्हणलं त्यांच्याकडे. आणि काहींकडे आहे, पण काहींनी त्याचा दृष्टिकोन कशासाठी वापर केला त्याचा, घरी. म्हणजे माझी परिस्थिती बदलल, माझे शिष्य श्रीमंत असतील, मी सांगत नाही, समर्थ रामदास स्वामी सांगतात की जे जे मन अंगीकारी ते ते स्वयंमुक्त करी, तो गुरु नवे भिकारी झडी आला. शिष्य अशी न लाविती साधने, न करविती इंद्रिया दमने, ऐसे आडक्याचे 3 मिळाले तरी टाकावा. एक शिष्याचा आखेला, श्रीमंत शिष्य असतो म्हणून त्याच्या मनधरणीने जो जगतो त्याला म्हणतात एक शिष्याचा आखेला. एक द्रव्याचा विकिला, द्रव्यासाठी स्वतःला सुद्धा विकणारे गुरु आहेत. त्यांना धर्म जागृतीशी काही घेणं देणं. म्हणून ऐशियांचा पदर धरा. असे महात्मे मिळण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई लागती बाबा हो. हजारो नाही घडले तरी चालेल, पण ज्यांना मिळालेलं आहे त्यांनी तत्वबोध जाणून घ्यायला पाहिजे. तुम्ही आपण स्वयंप्रकाश असणारी माणसं आहेत, सद्गुरूची कृपा झालेली माणसं आहेत, कोणावरती होत नाही, सत वस्तूची प्राप्ती करून देणारे सद्गुरू आहेत. पण काय झालं, भेसळ झाली, सगळी भेसळ. काय झाली, परमार्थामध्ये सगळी भेसळ झाली आज. आणि गरजीवंत जे महात्मे आहेत, गरजीवंत जे संत आहेत, त्यांची किंमत तुम्हाला आपल्याला कळायला तयार. आणि खरी क्रांती ज्योत तुम्ही आपण लावणारे आहेत. संतांचं जर नाव जगापर्यंत पोहोचवं जर असं वाटत असेल, त्याच्यासाठी प्रत्येकाचा धर्म आहे. कोणाला कीर्तन प्रवचन का सांगता येतं म्हणून तोच धर्म सांगतो, असं जर तुमच्या आपल्या डोक्यामध्ये गणित असेल तर ते काढून टाका. सर्वसामान्य साधक सुद्धा गुरुचं धर्माचं कार्य करतो. एवढी निष्कामता आहे त्याच्यामध्ये. पण निष्काम गुरुची सहवास झाला पाहिजे. वरतून उद्या गडबड, पण आतमध्ये तरी स्थिर व्हा, आतमध्ये शांत व्हा. आणि शांतीसाठी तुमचा आपला परमार्थ शांतीचं प्रतीक आहे. सद्गुरु नेहमी ऐशी न उपजता माझी भक्ती, कैशी होय विषयी विरक्ती. अगोदर देव कळला पाहिजे, आपण कोण आहेत हे कळलं पाहिजे. आणि हे सगळ्याचं सद्गुरू कोण आहेत हे कळलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याचं अधिष्ठान काय आहे, त्या अधिष्ठानाची ओळख सद्गुरूने तुम्हाला आपल्याला करून दिली. 18व्या अध्यायामध्ये सांगितलं की ते थापटतात, म्हणजे इथे थापटतात.
आणि थापटून काय करतात? थापटून काय करतात? ते जाग करतात ना. संत काय करतात? थापटून जाग करतात ना. पण तेच उदाहरण सांगतात पहा, गुरुवर्यांनी मी एक उदाहरण सांगतात. भाऊ म्हणे यात्रेला निघले, म्हणे यात्रेला निघले, आणि यात्रेला निघल्यानंतर सगळ्यांना सांगितलं, बाबा आपल्याला पहाटे 3:30-4ला निघावं लागेल म्हणे. आता तुम्हाला सगळ्याला निरोप दिलेला आहे म्हणे, सगळ्यांनी ज्याच्या टायमिंगला उठायचं. तरी सुद्धा तुमच्या माहिती करता मी सगळ्याला एक एक आवाज काय करत देईल म्हणे. आणि आवाज देईल म्हणल्यानंतर त्या भाऊने काय केलं, नेहमीप्रमाणे म्हणे लवकर लोक जमा होणार नाही म्हणून त्याने 3:30लाच उठा उठा म्हणे भाऊ, राम भाऊ, श्याम भाऊ, कृष्णा भाऊ, महादेव भाऊ, हरी भाऊ, असे सगळ्याचे दरवाजे वाजवले. पण एक जण एवढ्या झोपेमध्ये होता, त्याने ओ दिली. ते म्हणे उठलो उठलो. काय म्हणला? आणि तुम्ही आपण काय म्हणतो आता? तुमची आपली परिस्थिती, आम्ही जागेच आहे. आम्ही काय फक्त सत्संग चालू असतानाच आपलं अनुसंधान टेकून राहतं. पहा तुम्ही, मी माझ्या घरचं बोलत नाही, फक्त सत्संग असतानाच. पण मग कर्मामध्ये का अनुसंधान राहत नाही? त्याचे कोण जबाबदार आहेत? सद्गुरू आहेत. त्यांनी तर कोणाला तोंड पाहून दिलेलं नाही. ते नेहमी सांगतात, भाऊ इष्टी थांबते ना म्हणे, इष्टी तर तोंड पाहून थांबत. मंडपामध्ये जेवण वाढतात ना म्हणे, तर तोंड पाहून वाढत. पण आज परिस्थिती काय आहे? तीच परिस्थिती चालू आहे. मग त्याने काय केलं? हाक मारली, ओ दिली, आणि ओली दिल्यानंतर पुन्हा काय करून घेतलं? कोणी आपलं चालू नाही. आता तुम्ही सगळे जागे आहे तिथं, तुमचं अजिबात चालू. तर ज्याने ओ दिली त्याने झोपून घेतलं. हे यात्रेला निघून गेले, पुन्हा आले. आल्यानंतर याने त्याला भांडायला चालू केलं. म्हणे का तुम्हाला फुकट नेणार होता का माझ्यावर उपकार करणार होता? म्हणे तू मला का म्हणला नाही? अरे भाऊ म्हणे मी तुला आवाज दिला, मग मी का उठलो नाही? म्हणे तू आवाज दिला तर. अरे म्हणे ओ दिलं म्हणे तू. तुमची आपली तीच परिस्थिती झाली. बाहेर जागे आत निजलेले, जसे घरात घरकुल केले. बाहेर तर तुम्ही आपण जागे आहेत, पण आतमध्ये काय झालेले? पण मी कसं म्हणू आजी, कारण मला प्रवचन झाल्यानंतर परत मला माझ्या घरी जायचंय. तर तुम्ही जाऊ नाही दिलं तर काय करू मी त्याला? सकाळी कमीत कमी 1 घंटेच्या कमी कोणीच तुम्ही आपण चिंतनातून उठायला नाही पाहिजे. कोणाला जर असं वाटत असेल माझा प्रबोध झाला आणि मी नाम साधनेला बसणार नाही, आणि मला काही त्याची गरज राहिली नाही, माझा अखंड अनुसंधान आहे. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्ने पांडुरंग. संत डायरेक्ट तुम्हाला आपल्याला शॉर्टकट मार्गाशी जोडायचे प्रयत्न करतात, पण त्याच्यासाठी परिश्रम केलेला पाठ्य तर पाहिजे बाबा. मेहनत केलेला तर पाहिजे. आणि बिगर मेहनतीचा जर कुस्तीमध्ये उतरवला, बरगडे मोडून टाकतील ना. डावच माहित नाही. तो म्हणे मी पाहिली होती ना कुस्ती. अहो रोज पाहत होतो म्हणे मी कुस्ती, रोज पाहत होतो. परिश्रम कोण करत? साधनेचा परिश्रम कोण करत? साधनाचे सार, साधनाचं सार जोपर्यंत तुमच्या आपल्या हाती लागत नाही, मंत्र बीजाहरी आणि आत्मतत्व धरी तोची. आत्मतत्वाच्या ठिकाणी विषमता नाही, त्याला सद्गुरू ही उपमा दिलेली आहे, त्याला संत ही उपमा दिलेली आहे. आणि असं प्रकाशमान जो आत्मस्वरूप आहे सद्गुरूचं, ते तुमच्या आपल्यामध्ये त्यांनी काय करून दिलेलं आहे? ओतप्रोत अनुभूती आणून दिलेली आहे. पण एक गोष्ट आहे, इथून गेल्यानंतर पुन्हा संत सांगतात, बाबा गुरुवर्य सांगतात की बहुतेक विचार बाहेरच बसलेले असतात, तुम्हाला लगेच घेतात म्हणे. आता मलाही स्मशान वैराग्य तयार झालं ना, पण बाहेर गेलो तर मी घेरला जाणार तुमच्यासारखं. पण एक गोष्ट आहे, वेळेत वेळ काढून प्रत्येकाच्या ठिकाणी ग्रंथ असतील, रोज संध्याकाळी झोपताना एक तरी ग्रंथाचं पान वाचत चला.
सकाळी उठल्यानंतर एकतरी ग्रंथाचं पान वाचत चाला आणि वाचल्यानंतर आलेले विचार लांब जातील. ग्रंथाचं वाचनच असं करा की अगोदर त्यांना काहीतरी याचना करा की आमच्या झोळीमध्ये काहीतरी टाका, भीक मागायला पाहिजे, इथं संतांना विनंती करायला पाहिजे, तेव्हा ते ग्रंथ सुद्धा कृपा करतात. तोपर्यंत करत नाही तर लोक म्हणतात माझं एवढं पाठ आहे आणि माझं तेवढं. अरे रेड्यामुखी मी येतं बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. तुम्ही आपण जर बारकाईने विचार केला तर 2 पायाची काय आहे तुम्ही आपण रेडेच आहे. पण सद्गुरूची कृपा झाल्यानंतर तुम्ही आपण काय झालो बरं. आता बोलके झालो इथपर्यंत बरोबर आहे, बोलके झालो इथपर्यंत बरोबर आहे, पण चित्तामध्ये जी समाधान पाहिजे त्याच्यासाठी साधना गरजेची आहे. साधनेला बसावं लागल आणि ज्याचा त्याचा विषय आहे तो. जरी इथून तुम्ही आपण बोललो पण घरी गेल्यानंतर ते कोण बघायला येतं आपल्याला. म्हणून एक गोष्ट आहे, निवृत्तीनाथांच्या कृपेने मौलिक ज्ञानोबरायांना मिळालेले जे ज्ञान आहे, मौलिक ज्ञानोबरायांनी समर्थ सद्गुरूंचं एवढं वर्णन केलं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी समर्थ सद्गुरूचं एवढं वर्णन केलं. मौलिक ज्ञानोबराय सांगतात की बाबा श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ आणि तोशीला तात्काळ देवबुद्धीवरून लगेच संत भेटतात क्षणी तुम्ही आपण आत्मबुद्धीवरती निघून जातो. पहा लगेच आपल्याला देहाचा विसर पडतो. बघा दिसता क्षणी लगेच अनुसंधान लागतं तुमचं आपलं. बरोबर आहे ना. पोलिसाची भीती कोणाला आहे? कोणाला? का भीती वाटते? चोराला का भीती वाटते? त्याने काही केलेले असते. पहा सद्गुरू दिसता क्षणी विचारायला लगेच पलटतात ना. इष्टीमध्ये जातो पहा तुम्ही आपण. आणि इष्टीमध्ये जात असताना जर एखादी माता बहीण असेल, प्रवासामध्ये इष्टी भरलेली असेल आणि एखादा जर पेताड बसलेला असेल आणि बसलेला पेताड ज्यावेळेस त्या ताईच्या शीट शेजारी त्याला जागा मिळते, त्याचा वास येतो, ताई ओळखते आणि पुढे इष्टी गेल्यानंतर याचे चाळे पाहते. तिच्याकडे एक बाळ असतं आणि ताई सहज त्याला म्हणते बाळ्या जा रे मामाकडं. मामाकडे जा म्हणता क्षणी कोण झाला तो तिचा ताईचा? आता ज्या ताईचा हा भाऊ झाला त्याच्या डोक्यामध्ये वाईट विचार येतील का? एवढं संत करतात तुम्हाला. भेट होता क्षणी तुमच्या आपल्या विचार वृत्तीमध्ये बदल होतो आणि ते होण्यासाठी साधू संतांचा अवतार कार्य. बाबा जर बारकाईने विचार केला तर साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनाम झाले कृत्य कृत्य. म्हणून हरी जोडण्यासाठी साधू संतांचं अवतार कार्य आहे. आणि बारकाईने जर विचार केला तर आजची जी सेवा आहे समर्थ सद्गुरू संत नामदेव आप्पा यांची होती. पण त्यांनी सांगितलं बाबा भोंगा तू जा बाबा म्हणे तिथे फिट तर हो, वायरी जोडून देतो म्हणे मी तुला. काय म्हणे? तू फिट तर हो म्हणे तिथं, मी तुला काय देऊन देतो म्हणे? वायरी जोडून देतो. म्हणून आवाज निघतो. नाहीतर काय आहे भोंगा, कसं बोललो, कसं बोलता येईल? आणि कीर्तन प्रवचन करमणूक म्हणून नाही हो. जीवनामध्ये तुमच्या आपल्या जेवढ्या आई वडिलांचे उपकार आहेत तेवढे सद्गुरूंचे सुद्धा तुमच्या आपल्या जीवनावरती काय आहे? उपकार आहे. म्हणून एक गोष्ट आहे, संतांना मोठं सद्गुरूंना मोठं त्यांचे शिष्यच करू शकतात. बाहेरच्यांना काय घेणं देणं हो? आहे का काही घेणं देणं? तुम्ही किती मोठे मेळाव्यामध्ये गेले, किती मोठे महाराज बोलवले, पण आपली आई ती आपली कशी असू द्या. असं आहे का बुवा एखादी आई असं आहे बुवा आता तुमच्या परिसरामध्ये एवढे सुंदर सुंदर मुलं जन्माला आले, पण ज्या ताईला मूल झालं व 10-20 वर्षांनी मूल झालं, पण तिला शेंबडं मूल झालं आणि ते बांग पाहतं, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? त्या मुलाला काय म्हणतात? आणि काळ एकदम काळ झाड मुलगा तो दिसायला ते एकदम चांगलं नाही. पण आता मला सांगा ती आई तिच्या स्वतःच्या मुलाला सोडून गावातल्या मुलांना नटवत बसते का तिच्याच मुलाला नटवते?
सद्गुरू काय करतात मग तुम्हाला आपल्याला? कुठे म्हणे तुम्ही बरं चाललंय का तुमचं? म्हणे बरंच. आता काय बरं चाललं का? नामदेव भाऊने अजून एक बंगला घ्यायला पाहिजे, हे बरं चाललं का? किंवा अजून 4-5 गाड्या घ्यायला पाहिजे, हे बरं चाललं का? हे विचारतात का? आतलं काय चाललं म्हणे बरं चाललं का? आतून तुम्हाला आपल्याला ते नटवतात. आणि ते नटवण्यासाठी परमार्थ आहे बाबा. ज्ञानेश्वरी, एकनाथ, भागवत, दासबोधासारखे ग्रंथ तुमच्या आपल्या साधकाच्या घरी पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आणि ती वेळ देत नाही, कारण एक गोष्ट आहे, काळ एवढा प्रभावी आहे, तुम्हाला आपल्याला ते लगेच पडदा टाकून देतो. लोकांसाठी काही करू नका, आपल्यासाठी आपण परमार्थ करायला पाहिजे. आपल्यासाठी आपण कधी कधी बसतात, असे बसतात, कुणी म्हणतात मग ते बसतात म्हणून आता आपण बी असं बसतात. पण ते आतलं अनुसंधान लागलेलं राहतात ना, ईश्वराशी अनुसंधान जोडलेलं राहतं महात्म्यांचं. सहज पहा, त्यांची अवस्थेत बसण्या पाठीमागचा हेतू पहा. आपण विचारामध्ये बसतो आणि ते परमात्मा अनुसंधानामध्ये बसतात, म्हणून आपला आणि विचाराचा मेळ बसत. पण ते विचार ज्याच्या सत्तेने चालतात त्या परमात्म्याचे अखंड अनुसंधान जोडलेलं असतं. म्हणून म्हणतात अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबा नाही कंटाळा, पडोनी राहील ते ठाई उदास संताची पायी. म्हणून एक गोष्ट आहे, तुका म्हणे त्यांची वारे, तुमच्या आपल्या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे, आपल्या गुरुला मोठं करावं, गुरुला समाजापर्यंत पोहोचवा, त्याचं धर्म आहे, तुमची आपली ड्युटी आहे. आपण रात्रंदिवस ज्या मुलाबाळासाठी रात्रीचा दिवस करतो, कोणी चांगलं म्हणतं आपल्याला? बाई तुम्हाला सगळे चांगलं म्हणत असतील, एवढं कमवलं बाईने, आता काही कमवायची गरज राहिली होय भाऊ, असं म्हणतात ना. ते म्हणजे बाईने काय कमवलं, बाईला काही कमवता आलं, असं म्हणतात तिकडं. आमच्या इकडं, तुमच्या इथं नाही. म्हणजे किती कमवल्यानंतर तुमच्या आपल्या घरचे आपल्याला चांगलं म्हणतील चांगलं. अरे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत ही काळीचे नाही कुणी, म्हणून सोडायचं नाही. परत पुढे तुम्ही असं विचार करता की महाराष्ट्र कुत्र्यावणी पळतो म्हणे, आणि बोल, पण पळत असताना तुमचं लक्ष कुठं आहे? बारकाईने जर विचार केला, तुमच्या पायाचं सेवक म्हणून सांगतो, माझ्या जीवनाचा प्रसंग सांगतो. जसं एखादं येडं पाहता ना तुम्ही, येडं किंवा पिसाळं कुत्र पाहिलं का तुम्ही? मी माझ्या गुरुवाऱ्यांना एक दिवस विचारणार आहे की मला तुम्हाला डोक्यातून मला काढून टाकायचे, मला माझे गुरु माझ्या डोक्यातून काढायचे, असं मला एक दिवस विचारायचे. कोणाला? माझ्या गुरुवाऱ्यांना विचारायचे. ते काही जात काय औषध दिलं तुम्ही असं मला? एवढं दिवसभर एवढे काम करतो पण ते काही विचार जात? गुरु काही डोळ्यासमोरून बाजूला जात? काय करायला पाहिजे? मी त्यांना विचारणार एक दिवस तरी की बाबा हे काढून टाका तुम्ही, मला तुमच्या विचारातून मला मोकळं करा. ते माझे अवगुण असतील, माझे गुणदोष असतील, पण ठीक आहे, चला. एक गोष्ट अशी आहे, माझं परम भाग्य आहे, कचरकुंडी सारख्या वरण उचलून आम्हाला आप्पाजी सारख्या महात्म्याने ह्या नारदाच्या व्यासपीठावरती बसवलं. म्हणून एक गोष्ट आहे, भगवंताला एकच विनंती करन की जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला भगवंत तुम्हाला जन्म देशील, की असे संत आमच्या असे संत माझ्या जीवनामध्ये मिळावे. एवढं सहजता, एवढं प्रेम, एवढी उदारता, कधी दोष नाही, कधी मत्सर नाही. कळत नाही हो, संतांचं महत्व कळत नाही. आपण मी म्हणतात भाऊ की आईचं महत्व म्हणे, आईचं महत्व केव्हा कळतं म्हणे? काही झाल्यानंतर. काही झाल्यानंतर, आई झाल्यानंतर. बाई म्हणतात आई झाल्यानंतर. संतांचं महत्व ज्यावेळेस संत कार्यासाठी तुम्ही आपण बाहेर पडतो ना, त्यावेळेस कळतं की या संतांचं स्वरूप किती विशाल आहे, किती मोठे आहेत, किती महान आहे. म्हणून एक गोष्ट आहे, ऐसी कळवळ्याची जाती करीती लाभावी न प्रीती, अरे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, तुका म्हणे माझे
तुम्हा संतावरी ओझे. म्हणून समर्थ सद्गुरूची असीम कृपा आहे. तुमच्या माझ्यावरती, प्रत्येक जीवावरती त्यांची समान कृपा आहे. म्हणून जीवाला ते जीव म्हणून पाहत नाही, तर ते शिव म्हणून पाहतात. म्हणून ते संत आहे. तेचे संत ज्यांचा आहे ते विठ्ठले. जेना काही करीती टाणाटोना एक नामस्मरणा वाचून. भगवंताच्या विचाराच्या व्यतिरिक्त त्यांना काही घेणं देणं नसतं. म्हणून आशांच्या पोटी तुम्ही आपण जन्माला आलो, आपलंही भाग्य आहे. म्हणून झालेली सेवा माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, निवृत्तीनाथांच्या चरणी, समर्थ सद्गुरू संत नामदेव बाप्पांच्या चरणी, संत श्रीपाद बाबांच्या चरणी, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा श्रोत्यांच्या चरणी. आणि बोलता बोलता शब्द अपशब्द गेले असतील, माझ्या प्रकृतीचे दोष आहे, पण जे योग्य आहे माझ्या समर्थ सद्गुरूंचे आहे. कारण साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाचे असे. फोडिले भंडार धन्याचा हा माल, मी तव हमाल भारवाही. आणि म्हणून माझ्या सद्गुरूचा निरोप पोहोचवण्यासाठी त्यांनी जे माझ्याकडे पोस्टमनचं काम दिलेलं आहे. पोस्टमनने काही जास्त हे करण्याची गरज नाही, कारण की जे डाकघर आहे ते अनंत काळापासून आहे. डाकघर काय आहे? अनंत काळापासून आहे. आणि पोस्टमनचा धर्म आहे प्रत्येकाच्या घरापर्यंत नेऊन पत्र पोहोचवायचं. म्हणून तुमचा आपला तो धर्म आहे, प्रत्येक शिष्याचा धर्म आहे. प्रत्येक शिष्य सद्गुरूच्या धनाचा, आत्मधनाचा तेवढाच अधिकारी आहे. कोणाला कीर्तन मी अगोदरही सांगितलं येत असेल, प्रवचन येत असेल नसेल, पण नामसंकीर्तन प्रत्येक शिष्याचं चालू आहे. तो नामाचं चिंतनही करतो आणि भगवंताचे विचारही करतो. म्हणून भगवंताच्या विचारामध्ये राहण्यासाठी सद्गुरूने तुम्हाला आपल्याला अनंत काळाचा बोध दिला. आणि म्हणून तो बोध जीव ब्रह्माचा ऐक्यासाठी दिलेला आहे, देहबुद्धी नष्ट होण्यासाठी दिलेला आहे, आपण आत्मतत्व आहोत याच्यासाठी दिलेला आहे. आणि एक गोष्ट आहे, ज्या ज्या दिवशी तुम्हाला आपल्याला ज्या वेळेला तो अनुभव येतो त्या अनुभवावरती तुम्ही आपण टिकून राहण्यासाठी हा परमार्थ आहे. समर्थ रामदास स्वामी सांगतात की बाबा मन अंतरिक्ष जावे, एक क्षण तदाकार व्हावे, पुन्हा भुरुंगळावे वृत्तीवरी. ते ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं देवाची द्वारी उभा, ते क्षण साधल्यानंतर पुन्हा देवबुद्धीवरती यावं लागेल आणि पुन्हा आत्मबुद्धीवरती जावं लागेल. कारण की एक गोष्ट आहे, संत सांगतात तो निश्चय करण्यासाठी सतत 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 सततम कीर्तो यंतो मा. म्हणून एक गोष्ट आहे, सदा नाम घोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान. म्हणून समर्थ सद्गुरूच्या कृपाशीर्वादाने बोलता आलं, नाहीतर विचार केला तर काय बोलावं, कधी बोलता आलं असतं. पण एक गोष्ट आहे, करील ते काय नो हे महाराज, परिपाळे बीज शुद्ध अंगी. अरे जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मानदी वैष्णवांची. म्हणून असे समर्थ सद्गुरू मिळाले. जीवनामध्ये एक गोष्ट करा, जर तुम्हाला आपल्याला जर खरं काही गुरुदक्षिणा द्यायची असेल तर ज्योतीने ज्योत पेटवत चला. तुम्हाला वाटलं एखादा दुःखी आहे व त्याला त्या परमार्थ विचाराचं टाकून द्या. एक दिवस त्याच्या जीवनामध्ये प्रकाश पडल, त्याच्या विचारामध्ये प्रकाश पडल आणि तो तुम्हाला विचारेल की कुठं मिळतात सद्गुरू, कुठं आहेत ते सद्गुरू. आणि असे समर्थ सद्गुरूंची जीवनावरती तुमच्या आपल्या कृपा झाली, अनेकांच्या व्हायला पाहिजे, प्रत्येक जीवाचं कल्याण व्हायला पाहिजे. कारण की संत तळमळ याच्यासाठीच करतात की बुडते हे जन न देखवी डोळा. दोन संत एक ठिकाणी नदीच्या काठी उभे राहिले, एक संत दगड टाकत होते आणि दुसरे संत बोंबा मारत होते. ते म्हणे बघा हे दोघं येडे एकत्रित आले म्हणे. कारण संतांची भाषा सांकेतिक असते आणि ते काही तुम्हाला आपल्याला कळत. मग त्यांना असं म्हणायचं होतं की बुडते हे जन देखवी डोळा, येत असे कळवळा म्हणून या. म्हणून असे महान संत तुमच्या आपल्या जीवनामध्ये आले, त्यांना प्रत्येक जीवाची कळवळा आहे, प्रत्येक जीवासाठी रात्रीचा दिवस करतात. आणि असे असणारे महान संत हे माझ्याही जीवनामध्ये मिळाले. म्हणून झालेली सेवा माझ्या समर्थ सद्गुरूंच्या चरणी, तुम्हा संतांच्या चरणी. आणि एवढं बोलून मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरुनाथ भगवान सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की, सद्गुरुनाथ भगवान की. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत्न तोषावे, तो शोणी मजल्यावे असाय दाने. जे खळाची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाभो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांद्याळी अनवरत भूमंडळी भेटतो त्या होता चला कल्पतरूचे आरो चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमय जे अलांछना मार्तंड जे तापहीना ते सर्वाई सदा सज्जना सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी दृष्टा दृष्टिजे होवाळे एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो आहोईल दान पसावो हे देव ज्ञान देव सुखिया झाला हे देव ज्ञान देव सुखिया हे देव ज्ञान देव सदा सर्वदा योग तुझा घडा तुझे कारणी देह माझा पडा उपेक्षू नको गुणवंता रघुनायका मागणे हेच आता जय जय रघुवीर समर्थ हरिओम शांती शांती शांती